कुकरचा डबा घेतलेला आहे. तुम्ही डायरेक्ट कुकर जरी घेतलं तरीही ते चालणार आहे. इथे मी रात्रभर छोलेही भिजत घातलेले होते. बघा, यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ, अर्धी पळी तेल टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकणार आहोत. आता आपण यामध्ये पाणी ऍड करणार आहोत. आता जेवढे छोले आहेत त्यापेक्षा थोडं जास्तीच आपल्याला पाणी ऍड करायचं आहे. आता इथे मी डिश घेतलेली आहे. डिश वरती आहे ना असा कपडा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला चहा पावडर टाकायची आहे. आता छोले काळ्या रंगाचा काळा रंग यायला पाहिजे म्हणून आपण चहा पावडर इथे वापरलेली आहे. आता आपण इथे चहा पावडरची इथे पोटली बांधून घेणार आहोत. आणि ही जी पोटली आहे ही यामध्ये टाकायची आहे आपल्याला. आपण आज दिल्लीवाले छोले भटुरे करणार आहोत. कुकर मध्ये 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत. आपले छोले ना छान असे शिजलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि कलर सुद्धा छोल्याचा ब्राऊन झालेला आहे. आता ही जी पोटली आहे ना ही आपल्याला काढून घ्यायची आहे. आता एका बाउल मध्ये आपण खडे मसाल्याचा मसाला बनवलेला आहे तो इथे घेतलेला आहे मी. 2 चमचे धणेपूड, 1 मोठा चमचा. मैं आपको बाद में बताऊंगा कि कैसे इसको एनहांस करेंगे. इसमें आता इथे आपण घेतलेले आहे 1 चमचा रेड चिली पावडर. जिरेपूड घेणार आहोत अर्धा चमचा. इथे मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, स्लाइस करून घेतलेले आहे. त्याचबरोबर इथे मिक्सरचा भांड घेतलेला आहे आणि प्युरी करून घ्यायची आहे एकदम बारीक. त्याची प्युरी काढून ठेवलेली आहे. आता इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटोची सुद्धा आपल्याला इथे प्युरी करून घ्यायची आहे. इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. 1 मोठा पळी भरून एवढं तेल टाकायचं आहे आपल्याला. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जी प्युरी करून ठेवलेली आहे कांद्याची ती आपण आधी घालणार आहोत. आणि कलर बदलेपर्यंत चांगली फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला हा कांदा. कांद्याचा कलर बदलीपर्यंत आपण कांदा हा छान असा फ्राय करून घेतलेला आहे. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. आता आलं लसूण पेस्ट टाकून झाली की लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच पाव चमचा इथे आपण हळद टाकणार आहोत. हळद टाकली की लगेचच आपण मिक्स करूया. आता थोडंसं इथे आपण पाणी ऍड करणार आहोत, अगदी कमी. परत एकदा छान असं मिक्स करूया. आता जे काही आपण मसाले इथे काढून ठेवलेले आहेत ते इथे आपण टाकणार आहोत आणि मिक्स करूया. तेलामध्ये थोडे मसाले फ्राय केल्याने छान अशी तरी येते. तर 1 मिनिटभर आपण हे मसाले चांगले फ्राय करून घेतले. आता सोबतच टोमॅटो प्युरी आहे ती आपण इथे टाकणार आहोत. आता तेल सुटेपर्यंत आपल्याला सगळा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. आता आपण इथे मीठ टाकणार आहोत. मीठ टाकून
परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया. आता जे आपण छोले शिजवून घेतलेले आहेत ते इथे आपल्याला टाकायचे आहेत. इथे आपण थोडेसे छोले ना एक मूठ भरून वाटून घेतले मिक्सरमध्ये आणि छोलेची प्युरी यामध्ये टाकली की छोलेची ग्रेव्ही छान अशी होते. आता आपण छान अशी उकळी येऊ देणार आहोत. आता आपण इथे खोलून पाहणार आहोत. पहा, खूप छान झालेले आहे आपले दिल्लीवाले छोले. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्कीच करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असं छानसं रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.